इंदापूर पोलीस दलातील हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। बेपत्ता होण्यापूर्वी विष्णू केमदारणे यांनी लिहिलेली चिठ्ठी ही समोर आली आहे। या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंवर आरोप केलेले आहेत। कोकणे यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केमदारणे यांनी चिठ्ठीतून केला आहे। आणि एखादा माणसाला तो रात्री 4:30ला ईमेलची दिली बावड्यावाल्यांनी आणि आपण जबाब घेत नाही त्याचा, आणि आता कंप्लीट 24 तास झाले, तर त्याला जबाबदार कोण आहे? ठाणे अंमलदार आणि एमएलसी वालेच आहेत ना। आणि तो माणूस माझ्याकडे दुपारी पण येतोय आणि त्यावेळेस होले एमएलसी वाला येईल म्हणून सांगितलं होतं मी सकाळी पण, आणि आता परत तो माणूस म्हणतोय आम्हाला हे फाट्यावर मारतात लोक साहेब, काय करायचं आम्ही? तर त्यात आम्ही काय करणार? आम्ही तर तेच सांगणार ना। तर केमदाराला म्हणा नीट राहा, तू आतापर्यंत पीआय बघितली असते, मी गाडून टाकेन म्हणा तुला, तर तू तुझं मुंडी बी वर निघणार नाही। ते साहेब बोलत नव्हता। तुझी काय लायकी आहे म्हणा, तुझ्यासारखे असे 56 लोक असे पालते घातले तुम्ही। तुम्हाला नव्हतं तुमच्याविषयी काही नव्हतं बोलत। त्याची लायकी काय? त्याची काय लायकी मला सांगा। त्याला जर असे शहाणपणा बोलत असेल ना तो, तर त्याचं घर काना घात करायला त्याने असं नखरे करू नये, आपल्या पायरीप्रमाणे राहावं, बरोबर आहे की नाही? आज सकाळपासून तो माणूस त्या माणसाला काय बोलतो? वकील माणूस आहे, त्या माणसाने 2 वेळेस यायची काय गरज आहे पोलीस स्टेशनला? आणि ऐका ना, आणि ह्याने थोबाड बंद करावा ना, ह्याचं थोबाड लोकांसमोर बोलतो का काही पण? त्याला 2 मिनिटात भिगून हाकलून देईन। माझ्या नवऱ्याला बोला, पण धमक्या देणं हे कुठे? गाडून टाकील, असे पीआय बघितले असेल, हे माझं फक्त म्हणणं आहे। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझे लेकर बाळासोबत मी पोलीस स्टेशनवर आत्महत्या करेन। बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे, त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत। त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल।